मिलॉर्ड, अजून किती वेळ वाट पाहायची आहे कोर्टाने? सुरुवातीपासून या केसमध्ये खूप वेळ वाया गेलेला आहे आणि तो अजूनही जातोय. माझी खात्री आहे सारंग मेहेंदळे यांनीच खून केलेला आहे आणि जो माणूस खून करू शकतो तो पळूही शकतो. असं नको व्हायला की सारंग मेहेंदळेची आपण इथे कोर्टात वाट पाहतोय आणि जेलमधून इथे येईपर्यंत तो मध्येच फरार झालाय. जज साहेब, सारंग मेहेंदळे फरार झालेले नाही आहेत. फक्त आत्ता या घडीला त्यांच्याशी संपर्क साधता येत नाहीये इतकंच. त्यांच्यासोबत जे हवालदार आहेत त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्टच होत नाहीये. मे बी प्रवासात रेंज नसेल त्यांना. प्लीज जज साहेब, सारंग मेहेंदळे पोहोचतच असतील, विश्वास ठेवा. युअर ऑनर, सारंग मेहेंदळे हे पळपुटे नाहीयेत. उलट आज ते स्वतःच्या घरी जातील आणि तेही निर्दोष मुक्तता होऊन. मिलॉर्ड, सारंग मेहेंदळे निर्दोष आहेत असा कोणताही पुरावा यांच्याकडे नाहीये आणि तो आता इथेही नाहीये. इन्स्पेक्टर देवा, सारंग मेहेंदळे तुमच्या कस्टडीमध्ये होता ना? तुम्हीच तर मदत नाही ना केली त्याला पळायला. जज साहेब, इथे आरोपीच नाहीये तर केस कशी चालणार? खून केलाय सारंग मेहेंदळे यांनी आणि म्हणून ते पळून गेलेत, फरार झालेत ते, फरार. एक मिनिट. काय प्रकार आहे सगळा? जज साहेब, मी गुन्हा केलेला नाही, त्यामुळे पळून जायचा प्रश्नच येत नाही. आणि तुमच्यावर आणि या देशातल्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी चुकलेलो नाही आहे जज साहेब. मी बोलू का जज साहेब? ॲक्च्युली पोलीस स्टेशनमधून जेव्हा त्याला घेऊन येत होते तेव्हा त्याच्यावर हल्ला झाला. त्याच्यासोबत असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाला. आम्ही कसं बसत वाट काढत इथपर्यंत आलोय. मिस्टर देवा, संशयित आरोपीवर झालेल्या हल्ल्याची नीट तपासणी व्हावी. हा हल्ला कोणी घडवून आणला हे कळायलाच हवं. जज साहेब, तो जो कोणी असेल तो माझ्या नजरेतून आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो.